मी माजी सैनिक अरुण पाटील कोतगाव। आम्ही रेशन दुकानदाराविरुद्ध दिनांक 2/2/2026 रोजी कंप्लेंट केली होती। त्या अनुषंगाने DSO साहेब जळगाव आणि तहसीलदार साहेब चाळीसगाव यांच्या आदेशाने तात्काळ चौकशीचे आदेश देऊन दुसऱ्याच दिवशी चौकशी झाली। चौकशीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लिहिलेला होता की कोतगाव गावात आम्ही चौकशी केली असता, पंचनाम्यामध्ये कोतगाव गावात चौकशी केली असता कोतगाव गावात कुठेही आम्हाला रेशन दुकान दिसून आले नाही। पुरवठा विभागाने जो अहवाल तयार केला त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गायब करून पुढं प्रस्ताव पाठवला आहे DSO साहेबांना। तर आमची मागणी, पहिली मागणी ही आहे की तो मुद्दा ॲड करून परत प्रस्ताव पाठवावा पुढं, आणि DSO साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला या रेशन दुकानदाराच्या निलंबनाचा आदेश द्यावा, एवढी आमची विनंती आहे गावकऱ्यांची। तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहे। रेशन दुकानदाराविरुद्ध सगळ्यात प्रथम त्याचं गावात दुकानच नाही आहे। रेशन दुकानदार स्वतः राशन वाटण्यात येत नाही, त्यांचा मुलगा येतो किंवा इतर कोणीतरी व्यक्ती पाठवून देतात। फक्त 10 ते 5 गोण्या घेऊन गावात येतात, सगळ्या महिलांना बसवतात आणि म्हणजे जे बी रेशन धारक आहे, लाभार्थी आहेत त्यांना बसवतात, अंगठा ठेवतात आणि बाजूला बसवतात, अंगठा ठेवतात, बाजूला बसवतात। सगळ्यांना एक सोबत देतो म्हणतो, एक सोबत सगळ्यांना 5-5 किलो धान्य, 10-10 किलो देऊन देतो आणि चला निघा म्हणतो। कधी कधी म्हणतो आज लई उशीर झाला, महिन्यातनं एकदाच देतो, महिन्याच्या शेवटच्या तारखेला 5-5, 10-10 किलो देऊन देतो किंवा नाही बी देत आणि चालला जातो, उद्या परवा येतो म्हणून सांगून। काही लोकांचे असे बी तक्रारी आहेत की अंगठा घेतो पण राशन देत नाही, अंगठा उमटत नाही म्हणून अंगठा घेतो, अंगठा उमटत नाही असं सांगतो। आणि गावात रेशन दुकानच नाही आहे, फक्त 10-5 गोण्या घेऊन येतो, तेवढ्या वाटतो आणि चालला जातो। नवीन रेशन काढून देण्यासाठी किंवा ज्यांना रेशन मिळत नाही त्यांना अन्न सुरक्षेचा फॉर्म भरून त्यांचं धान्य चालू करून देऊ बा, अशा प्रकारची कुठलीही मदत नागरिकांना करत नाही। म्हणून माझी शासनास विनंती आहे की असा भ्रष्टाचार, पावती देत नाही, राशन घेतल्याची कोणालाही पावती देत नाही, याप्रमाणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। शासन दरबारी माझी विनंती आहे की लवकरात लवकर या रेशन दुकानदाराचा परवाना रद्द व्हावा। दुसरी मागणी अशी आहे, आम्ही कंप्लेंट देऊन कमीत कमी 1.5 महिना झाला। 1.5 महिन्यापासून आता 2 दिवसापूर्वीच तहसील विभागाने, पुरवठा विभागाने तो निलंबनाचा प्रस्ताव बनवून आणि जळगावला पाठवला आहे। मग आम्हाला एवढं उपोषणाच्या थरापर्यंत जाण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं। आम्हाला टायमावर जर निर्णय दिला असता तर आम्ही हे उपोषण शक्यतोवर इथं केलं नसतं, आम्ही आज कलेक्टर ऑफिसला राहिलो असतो पुढच्या निर्णयासाठी। म्हणून हे जो संत गतीने जो कारवाई चालू आहे याच्यावर मला आक्षेप आहे। कारवाई थोड्या स्पीडने व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी अशी माझी विनंती आहे शासन दरबारी।